उपस्थित माननीय आमदार सचिन पाटील साहेब, आदरणीय तात्या, आदरणीय भैया साहेब, आदरणीय सोमशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज निवडी संपन्न झालेल्या आहेत. ते फलटण शहराचे नगराध्यक्ष आदरणीय समशेरदादा यांची निवड या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून झालेली आहे. त्या प्रियदर्शनीताई भोसले, उपस्थित निकम साहेब, अभि भैया, भोसले दादा, शक्तीभाई, अशोक दादा यांच्या निवडी या ठिकाणी संपन्न झाला. ते सन्माननीय अशोकराव जाधव साहेब, आदरणीय अप्पा मांढरे आणि इथं आज या ठिकाणी उपस्थित नसले तरी ज्यांचे नगरसेवक म्हणून निवड झाली ते अनिकेत नाईक निंबाळकर, त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या उपस्थित सचिन आयवळे सर, प्रणव शाह, सर्व ज्येष्ठ नगरसेवक जयकुमार शिंदे आणि सर्व पत्रकार बंधू, सर्व फलटण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, व्यासपीठाच्या समोर असणारे माझे सहकारी, या निवडी ज्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली झाल्या त्या निवडीत गुणामुळे झाल्या. हे सर्वात महत्वाचं. फलटण तालुक्यातल्या गोरगरीब व्यापारी, उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रातील सहकारी, राजकीय, वकील, डॉक्टर या सर्व बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी येण्याची संधी आणि आपल्या पॅनलवर विश्वास ठेवला आणि फलटण तालुक्यामध्ये ज्या परिवर्तन आलं त्याबद्दल मी आज पहिल्या प्रथम फलटणच्या आणि शहराच्या सर्व तमाम नागरिकांचे, बंधू आणि भगिनींचे मी आभार मानतो. त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे त्या जबाबदारीमधनं कधीही मुक्त नव्हता. जे शब्द आम्ही या ठिकाणी परिवर्तनाचे दिलेले त्या शब्दाला बांधील राहून या ठिकाणी एक चांगला मेळ या ठिकाणी आदरणीय नगराध्यक्ष महोदय, आदरणीय आमदार महोदय हे विकास निधीसाठी कुठलाही प्रकारचा पैसा कमी पडणार नाही. माझ्या अपेक्षेप्रमाणे कधीही नाही घडलेला जवळपास 100 कोटी रुपयाचा विकास आराखडा अध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जीबी मध्ये घेतला जाईल. 60-70 कोटी रुपयाच्या पेक्षाही जास्त कामाला त्या ठिकाणी मंजुरी दिली. बरोबरच दिवस आहे. 60 ते 70 कोटी, 80 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी मंजूर. फलटण शहराच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधी असं घडलं नव्हतं. जवळपास 50 कोटीपेक्षाही जास्त निधी या ठिकाणी राज्य सरकारने आपल्याला नगरपालिकेच्या तोंडावर आपल्याला विकासासाठी दिला होता. त्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या सर्वांचं आणि नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई, त्याचबरोबर वित्त खात्याचे सर्व अधिकारी, राज्याचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्याकडे या नगरपालिकेचं विशेष वकीलपत्र आहे माझे मित्र आमदार जयकुमार गोरे साहेब यांचं मी आभार मानतो. 30 वर्षाच्या इतिहासातली सर्वात मोठी मंजुरी फलटण नगरपालिका आता देत आहे आणि जो संकल्प जो शब्द नगराध्यक्षांनी निवडीच्या दिवशी दिला होता तो फलटण शहर खड्डेमुक्त करू, तो खड्डेमुक्त करण्याचा संकल्प येणाऱ्या जीबीला सगळ्याच्या आर्थिक मंजुरी दिले जातील आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी नगरपालिका खड्डेमुक्त करण्याचा संकल्प आपण सोडतो. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चालणार आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय शिवसाहेब, त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सर्व कर्मचारी बंधू आणि सर्व त्यांचे सहकारी स्टाफ, त्याचबरोबर बांधकाम खात्याचे अधिकारी, पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना फलटण शहरचं परिवर्तन करण्यामध्ये आपण सर्व मोलाची कामगिरी बजावत आहे. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सीओ साहेबांनी त्यांच्या कारकिर्दी हिस्ट्री
रेकॉर्ड हिस्ट्री आपल्याला फलटण शहर बदलायचं, एक विलास राजाची जादूची कांडी कशी होती त्या पद्धतीने येणाऱ्या 6 महिन्यात फलटण शहर बदलायचा शब्द आपण सर्वांनी दिलाय. आपण बदलतोय आणि बदललेलं फलटण शहर सगळ्यांना पाहण्याची इच्छा आहे. आजपासून 6 महिन्यामध्ये फलटण शहर पॅटर्न होईल अशा प्रकारचा शब्द या पॅनलचा जबाबदार मी एक पदाधिकारी म्हणून या ठिकाणी शब्द देतो. आणि पुन्हा सर्व मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेल्या आहेत. पहिल्या प्रथम आता मोठ्या प्रमाणावर त्यांना महिलांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. वेगवेगळ्या निवडी समित्यांच्या निवडी सुद्धा मला वाटते 2-3 दिवसात 8 दिवसामध्ये होतील आणि वेगवेगळ्या सभापतींच्या पदावर महिलांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. एक उत्तम प्रशासन, त्याचबरोबर स्वच्छ फलटण आणि लोकांची अपेक्षा होती की वेळेवर पाणी पुरवठा, या सगळ्या टप्प्याटप्प्याने सर्व संकल्पना आपण पूर्ण करू. दिलेल्या शब्दाला उतरून फलटण शहराच्या लोकांना आतापर्यंत त्यांना जे वाटत होतं तसं न घडता आपण प्रत्यक्षात शब्दपूर्ती करण्याचा संकल्प या ठिकाणी ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.